हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रियांका. आजचा स्पेशल व्हिडिओ आहे शॉपिंगचा. शॉपिंग ह्याच्यासाठी आहे की माझं ॲन्युअल फंक्शन येतं आहे आणि ॲन्युअल फंक्शनमध्ये मी दरवर्षी मुलांना काहीतरी एक छोटंसं रिटर्न गिफ्ट देते. सो मी गेली होती मुंबईला CST क्रॉफिट मार्केटला. तिथून मी खूप साऱ्या गोष्टी घेऊन आली, म्हणजे खूप सारे गिफ्ट्स घेऊन आली. हे बघा, हे छोटे छोटे पिकी बँक्स आहेत. हे मला खूप आवडले आणि हे मला पिकी बँक्स अराउंड 60 रुपीजला पडले. जे मला नाही वाटत ते डोंबिवलीमध्ये मी राहते तर तिथे मला एवढ्या कमी रेंजमध्ये भेटेल. त्याच्यानंतर पेन्सिल, हे पेन्सिल्स मला ना 12 रुपीजला पर पीस भेटलं. सो खूप रिजनेबल आणि क्वालिटी पण छान आहे आणि चांगले आहेत, म्हणजे मुलांना पण आवडतील आणि मला पण खूप आवडले. त्याच्यानंतर हे क्लेचे बॉक्स आहेत, ड्राय क्ले आहेत. हे पण मला 65ला पर बॉक्स पडला. सो माझं एक जे काही अराऊंड बजेट होतं त्याच्यानुसार मला छान गिफ्ट्स भेटले, दिसायला पण छान आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये भेटले. देन हे बॅग्स आहेत. बॅग्समध्ये मी त्यांना देणारे हे बॅग्स ते पेंट करू शकतात. सो मला हे बॅग्स पर पीस, हे पण मला 12 रुपीजला पर पीस बॅग मिळाली. सो मला हे आवडलं, म्हणजे अराऊंड माझं 150ला छान सेट तयार होतो आहे. देन मग मला थोडे क्लिप्स वगैरे पण तिथे आवडले. जास्त काही फिरता नाही आलं. पहिल्यासारखं असं मला मार्केट एवढं ॲट्रॅक्ट नाही वाटलं, कारण का मी कॉलेज टाईमला जेव्हा जात होती ना तेव्हाची फिलिंग आणि आता थोडंसं आय डोंट नो, पण नाही एवढं वाटलं. क्लिप्स वगैरे थोडे मला रेंडमली आवडले, ते मी घेऊन आली. कधी वापरणं होतं आय डोंट नो, कारण माझ्याकडे ऑलरेडी भरपूर आहेत. माझे केस खूप शॉर्ट असल्यामुळे माझं एवढं क्लिप्सचं काही वापरणं होत नाही. देन हा टिफिन बॉक्स मला हा अराऊंड 400ला पडला. सो DIYला आणि असं एक अदर शॉपमध्ये वगैरे इतका स्वस्त टिफिन बॉक्स नॉट पॉसिबल. सो रिजनेबल आहे आणि क्वालिटी पण छान आहे, की असं नाही की कमी आहे आणि प्राईस क्वालिटी चांगली नाही, क्वालिटी पण बेस्ट आहे. पिकी बँक पण ही 350-400च्याच आसपास आहे. पिकी बँक पण मस्त आहे. अराऊंड